तर आज आहे सोमवार. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे जण चाललेलो आहेत नीलकंठेश्वरला. सहज तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करावं म्हटलं, त्यामुळे मी शूट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे डोंगर, झाडे आणि खूप छान असा प्रसन्न परिसर आहे. तर आम्ही आता नीलकंठेश्वरच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहेत आणि आम्ही वरती चढायला चालू केलेला आहे. खूप अशा काही ठिकाणी पायऱ्या आहेत आणि काही ठिकाणी चढ असं आहे आणि थोडंसं वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं वरतून डोंगर, झाडे मस्त असे दिसतात आणि काही लोक वरती चाललेले आहेत आमच्या सोबतच. तसेच काही लोक दर्शन करून खाली चाललेले आहेत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आम्ही लवकरच उठून आलो होतो आणि खूप छान असं वारा आणि अजिबात असं ऊन पण नव्हतं. खूप छान परिसर होता, थंडगार हवा. आता आम्ही तसंच मी आणि माझा भाऊ चाललेलो आहेत आणि ज्यांना चालणं होत नाही त्यांच्यासाठी हे ट्रॅक्टरमध्ये लोक घेऊन चाललेले होते. पर पर्सन 50 रुपये प्रत्येक व्यक्तीसाठी आणि वरती यांना मंदिरापर्यंत घेऊन जात होते. आणि आता आम्ही मंदिरापर्यंत चालत चाललेलो आहेत. थोडंसं चालल्यानंतर असा सरळ रस्ता आहे. मग आम्ही चालत चालत आल्यानंतर आता मंदिर दिसायला लागलेलं आहे. खूप छान वाटतं आहे आता, कारण अर्धा तास आम्ही वरती चालत आलो होतो. कारण सरळ रस्ता नाही आहे, थोडा सरळ रस्ता आहे. मंदिरात जाता जाता तुम्ही बघू शकता खूप छान आणि भव्य अशी महादेवांची प्रतिमा दिसलेली आहे. महादेवांची पिंड आणि नंदी. मंदिरात जायच्या आधीच हे आपल्याला दृश्य बघायला भेटतं. खूप विविध प्रकारच्या मूर्त्या इथे आहेत. प्रत्येक देवाची कहाणी लिहिलेली आहे. आता आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहे. मंदिरामध्ये जाता जाताच तुम्ही बघू शकता खूप अशा मूर्त्या आणि खूप लाईन होती दर्शनासाठी मंदिरामध्ये, कारण बाहेरून लोक दर्शनासाठी आलेले होते. दर्शन झाल्यानंतर आम्ही महाप्रसादही घेतला. महाप्रसादासाठी ही लाईन होती. छान असं भात आणि सांबर होतं महाप्रसादामध्ये. त्यानंतर आम्ही इथे वरती आलेलो आहेत बाकी सगळे मूर्त्या बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या आणि विविध प्रकारच्या अशा देवांच्या मूर्त्या होत्या आणि प्रत्येक देवांची कहाणी त्या मूर्त्यांच्या समोर बोर्डवरती लिहिलेलं होतं की ते काय झालेलं होतं आणि कुठल्या मूर्त्या कशासाठी तिथं आहेत, हे सगळं पूर्णपणे डिटेलमध्ये तिथे लिहिलेलं होतं. आणि ही महादेवांची पिंड नीलकंठेश्वर मंदिराच्या इथली आणि खूप छान असं वातावरण होतं. तुम्ही नक्की एकदा नीलकंठेश्वर मंदिराला जाऊन या, कारण खूप छान वाटतं आणि खूप प्रकारचे देव. आणि पुन्हा एकदा आपल्याला एक महादेवांची खूप मोठी अशी मूर्ती दिसलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती होती ही. सगळ्यात मोठ्या मूर्त्या होत्या, जे महादेवांच्याच मूर्त्या होत्या सगळ्यात मोठ्या, आणि बाकी सगळे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या आणि प्रत्येक कहाणी होती तिथे. त्या कहाणीनुसार तिथे मूर्त्या होत्या. पार्वती महादेवांची आराधना करताना, महाकाली माता, सगळ्या प्रकारच्या मूर्त्या, सगळे देव होते आणि त्यांच्या कहाण्या तिथं समोर बोर्डवरती लिहिलेल्या होत्या. फिरण्यासाठी खूप मोठा परिसर आहे. जेव्हा आपण दर्शन करून येतो त्यानंतर बाहेर तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या एक लाईननुसार प्रत्येक घटना घडलेली आहे. त्याच्या प्रत्येक घटनेच्या अशा मूर्त्या तिथं आहेत. खूप सारे फिरण्यासारखं आहे. तुम्ही नक्की एकदा या, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि आत्ता खूप गर्दीही असते, कारण बाहेरून लोक दर्शनासाठी येतात. त्यानंतर महाप्रसादासाठीही लाईन असती, पण आम्हाला लाईन जेव्हा आतमध्ये गेली तेव्हाच आम्ही गेलो, म्हणून आम्हाला काही एवढं उभं राहायची गरज पडली नाही. आता आम्ही परत घरी चाललेलो आहेत रिटर्न. सगळं बघून झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि रिटर्न चाललेलो आहे. आणि ते जांभळाचं झाड दिसलं म्हणून माझा भाऊ जांभळाच्या झाडावर चढला होता घ्यायला.